नमस्कार. शेती माझी फायद्याची कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, विदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञानाची लागवड, जमीन, हवामान याबद्दल आपण माहिती घेतली आहे. आज आपण कळसाकडे जाणार आहोत. पाया आपण बघितलेला आहे. कळस म्हणजे याच्या बाजारपेठा कुठे आहेत, दर कसे ठरतात, या सगळ्याबद्दल आज माहिती घेणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे श्रीमती अंजली चुरी यांना. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातल्या आवरे गावाहून त्या आलेल्या आहेत. त्यांनी एक 20 वर्षापूर्वी स्वप्न पाहिलं होतं विदेशी भाजीपाला लागवडीचं. आणखीन ते सत्यात उतरवलं आणि आज त्या यशस्वी उद्योजिका सुद्धा झालेल्या आहेत. या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेकविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यातले काही म्हणजे प्रियदर्शिनी अवॉर्ड, नंतर वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा अवॉर्ड, जिजामाता पुरस्कार आणि असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. यादी खूप मोठी आहे, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. त्याच्यापेक्षा आपल्याला त्यांच्याकडून खूप माहिती घ्यायची आहे याबद्दल. आणि त्यांच्याबरोबर आज आपल्याला तज्ज्ञ म्हणून लाभलेले आहेत श्रीयुत अजय पाटील, तंत्र अधिकारी फलोत्पादन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय ठाणे, जे वागळे इस्टेट इथे आहे, तिथे ते कार्यरत आहेत. आणखीन अंजलीताई आणि अजय पाटील सर दोघं मिळून या क्षेत्रामध्ये खूप मोठं कार्य करत आहेत. आपण दोघे इथं आलात त्याबद्दल दूरदर्शनतर्फे हार्दिक स्वागत. आणखीन मी मगाशी म्हटलं तसं आपण एक रोपटं लावलं होतं 20 वर्षापूर्वी, त्याचा वेलू गगनावर गेला आहे. तर शेतकरी ते उद्योजक हा प्रवास आपण कसा केला? जेव्हा शेतीमध्ये कार्य करायचं आहे आणि काहीतरी वेगळ्या मार्गाने जायचं आहे, हा जेव्हा विचार मनामध्ये आला, तेव्हा जे लहानपणी वडिलांबरोबर जे शेतीमध्ये कार्य केलं होतं त्याचाच आधार घेत पुढे प्रोडक्शन सुरू केलं, प्लांटेशन सुरू केलं. छोट्याशा जमिनीमधून सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा मार्केटची रिक्वायरमेंट, तुम्हाला म्हटलं की अस्परागस ह्या युरोपियन कंट्रीमधल्या शतावरी फॅमिलीमधल्या क्रॉपपासून सुरू केलं. त्याचं प्रोडक्शन कमीत कमी 3 वर्षापर्यंत मिळतं, जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये त्याच्या मार्केटिंगसाठी गेले असताना जो उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आणि रिक्वायरमेंट जेव्हा आपल्याला समजायला लागली की खरंच ह्या गोष्टी भारत देश हा आयात करतो आहे आणि आयातीवरती खूप मोठं त्यांच्याकडून पैसा दुसऱ्या देशांमध्ये जातो आहे, तेव्हा त्या तिथल्या युजर्स म्हणजे शेफ लोकांनी आणि आम्ही ज्या मीटिंग्स केल्या आणि तेव्हा समजून आलं की जवळजवळ त्यावेळेस 20 वर्षापूर्वी 15 ते 20 प्रकारची भाजी ह्या भारतामध्ये आयात होत असत. आणि मग त्यांनी आम्हाला त्या समजावून सांगत असताना की जर अस्परागससारख्या डिफिकल्ट क्रॉपमध्ये तुम्ही सक्सेस झालेला आहात तर मग दुसरे क्रॉप्स तुम्ही का करत नाही आहे. जे कलर कॅप्सिकम होतं, बेबी कॉर्न होतं, स्वीट कॉर्न होतं, असे बरेचसे झुकिनी होते. झुकिनी म्हणजे काकडी आणि भोपळा यांचं कॉम्बिनेशन आहे. ह्या अशा पुष्कळ साऱ्या भाज्या त्यांनी आम्हाला सांगितल्या गेल्या आणि मग आम्ही त्याच्यावर अभ्यासपूर्ण प्लांटेशन स्टार्ट केलं आणि प्रोडक्शन त्यांना सक्सेसफुली द्यायला जेव्हा सुरुवात केले तेव्हा त्यांना इतकं समाधान यायला सुरुवात झाली आणि दिवस वर्षानुवर्ष हे रिक्वायरमेंट वाढत गेली. आणि त्यानंतर आमची छोटीशी जमीन आम्हाला पुरेनासी झाली आणि आम्ही निसर्ग निर्माण ॲग्रो प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली आणि त्याचं मुंबईमध्ये माटुंगा येथे ऑफिस आहे. मी, माझे पती मकरंद चुरी आणि आता माझी मुलगीसुद्धा ती ग्रॅज्युएशन कंप्लीट करून मॅनेजमेंटचं शिक्षण घेते आहे आणि ऑफिसमध्ये सुद्धा काम करते आहे. आणि मग आम्ही कोऑपरेटिव्ह बेसिसवरती अशा खूप शेतकऱ्यांबरोबर काम करतो आहे. आत्ता आमच्याबरोबर जवळजवळ 650 शेतकरी काम करत आहेत पूर्ण भारतातनं. महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा ठिकाणहून इथे रोज फ्रेश व्हेजिटेबल हे हॉटेल इंडस्ट्रीला जाते आहे. खूप मोठं बास्केट आणि खूप टनाच्या हिशोबाने मटेरियल रोज डिस्पॅच केलं जातं. AC व्हेकल्स आहेत ज्या प्रोडक्शन संपूर्ण भारतामधून रोज फ्रेश व्हेजिटेबल सकाळी ऑफिसला येतं, सॉर्टिंग, त्याचं वेटिंग आणि डिमांडप्रमाणे पुन्हा पॅकिंग होऊन ते पुन्हा हॉटेल इंडस्ट्रीला पुरवलं जातं. जस्ट इन टाईममध्ये ही कामं करावी लागतं. त्यामुळे आमचा दिवस हा सकाळी 4 वाजेपासून सुरुवात होतो आणि रात्री संपायचं किती वाजता आहे, काम संपवायचं आहे हे आमच्या कधीच हातात नसतं की समोरची रिक्वायरमेंट कंप्लीट. कारण आम्ही इंडस्ट्रीमध्ये अशा इंडस्ट्रीमध्ये करतो आहे, सर्व्हिस इंडस्ट्री आहे ती, तिथे नकारात्मक कुठलीही भूमिका चालत नाही आहे आणि हे सर्वस्व आमचं शेतकऱ्यांसाठी जास्त कार्य करतो. आणि आपण पुरवठा जो करतोय त्याच्यात सातत्य राखणं, याच्यात सातत्य म्हणजे भूक ही तुम्हाला
रोजच लागणार आहे. तिथे तुम्ही कुठलीही गोष्ट अवॉइड करू शकत नाही की मी आज नाही जेवलो तर चालणार आहे. आणि ह्याच गोष्टीला पकडून आम्ही जे 365 दिवसाची जी कामं सुरू ठेवलेली आहे, आमचे स्टाफ कुठलाही कधीही सुट्टी घेत नाही, त्यांना सुट्टी नसते, त्यांना कुठलेही फेस्टिवल्स नसतात. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः आत्मसात केलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने तो सर्व्हिस इंडस्ट्रीशी काम करतो आहे. अजय पाटील साहेब, मला असं सांगा, 2 प्रश्न विचारायचे आहेत. एक म्हणजे कोल्ड स्टोरेज. मगाशी मॅडम म्हणाल्या की तसा हा सगळा फ्रेश माल आहे, खूप पेरिशेबल आहे, तर त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेज फॅसिलिटीज कुठे अवेलेबल आहेत का, उपलब्ध आहेत का? आणखीन दुसरं म्हणजे याच्या मुख्य बाजारपेठा कुठे कुठे आहेत? मुख्य बाजारपेठांचा जर आपण विचारात घेतली तर मुंबई आणि वाशी मार्केट जी आहे ती ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. आणि त्याचबरोबर आता या 2-3 वर्षात सुरू झालेले मोठमोठाले मॉल्स आणि पंचतारांकित, सप्ततारांकित, थोडक्यात तारांकित हॉटेल्स जे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या भाजीपाल्यांना डिमांड आहे किंवा मागणी असते. तर इथेच त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ शकते. परदेशी किंवा विदेशी भाजीपाला म्हटलं तर त्याची योग्य रीतीने पॅकिंग होणं आणि त्याची साठवणूक होणं, कारण हा सगळा पेरेशिबल नाशिवंत माल असतो, त्याची साठवणूक हा एक मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या स्तरापासून शेतकरी स्तरावर जिथे तो तयार होतो भाजीपाला, तिथे पहिले तिथून हार्वेस्टिंग म्हणजे कापणी झाल्यानंतर तो कोल्ड स्टोरेज म्हणजे कोल्ड टेम्परेचरमध्येच तो साठवणुकीच्या तिथे येणं गरजेचं आहे. आणि तिथून अल्टिमेट युजरपर्यंत जाईपर्यंत सुद्धा त्याला थंड वातावरणाची आवश्यकता आहे. तर राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत आपण कोल्ड स्टोरेज या बाबीसाठी अनुदान देतो. जनरल भागासाठी किमतीच्या 40% आणि समजा 1 टनचं कोल्ड स्टोरेज जर उभारायचं असेल तर त्याची सरासरी किंमत 6,000 रुपये प्रति मेट्रिक टन ही गृहीत धरून 3,000 मेट्रिक टनच्या कॅपॅसिटीच्या कोल्ड स्टोरेजला, म्हणजे साधारण 3 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट असेल आपला, तरी त्याला 1,20,00,000 रुपयेपर्यंतची सबसिडी जनरल भागासाठी आणि 1,65,00,000 सबसिडी ही SC म्हणजे शेड्यूल कास्ट किंवा हिली जर ट्रॅक असेल तर त्याच्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. वाशीच्या जिथे मोठ्या प्रमाणात मार्केट आहे त्याच्या आजूबाजूला व्हिसिनिटीमध्ये कोल्ड स्टोरेजेस आहे. परत भिवंडीमध्येही कोल्ड स्टोरेज सुरू झालेलं आहे. आणि आता या पुढील काळात शीत केंद्रांची साखळी निर्माण करण्याचं या योजनांद्वारे शासनाचं उद्देश आहे आणि त्या दृष्टीने आता सगळी फंक्शनरी कामाला लागली. चुरी मॅडम, मला असं सांगा की आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपल्याशी संबंधित आहेत, आपण करार करता त्यांच्याबरोबर, तर करार कशा स्वरूपाचा केला जातो किंवा दर कसे ठरवता आपण? करार हे असे केले जातात की त्याच्याकडे असलेली लँड म्हणजे जमीन किती आहे, त्याच्यानंतर जर छोट्या जमीनदारांकडून कॉपरेटिव्ह बेसिसवर असेल तर सायकल जे आहेत की रोजची हार्वेस्टिंग, रोज सप्लाय आणि रोजचं प्लांटेशन ह्या ज्या सिस्टम आहेत की रोज नर्सरी करायची आहे. पण इथे आम्ही रोज नर्सरी न करता वीकमधून 2 टाईम नर्सरी केली जाते, आठवड्यातून 2दा नर्सरी असते, ती प्लांटेशन केली जाते आणि ती वर्षभरासाठी क्रॉप चेंज होतात. क्लायमेट जसं चेंज होतं तशी क्रॉप चेंज होतात. आणि मग ते मुंबईच्या ऑफिसपासून किती डिस्टन्सवरती आहे की ट्रान्सपोर्टेशन त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जातं. फार्मर्सना कुठल्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे त्यांना एक पर्टिक्युलर टाईपचं क्लायमेट मिळालेलं आहे, पण त्यांना बाकीच्या गोष्टीमध्ये थोडं प्लस कॉस्ट बेअर करावी लागते आहे. अशा लोकांचं कॉस्टिंग केलं जातं की पर डे पर क्रॉप किती पिरियडचं आहे. प्रत्येक म्हणजे 45 दिवसापासून सुरू होणारे 3 वर्षापर्यंतची क्रॉप त्याच्यामध्ये आहेत. ती ट्रान्सपोर्टेशनमध्ये, ती पॅकिंग, ती किती पेरिशेबल आहेत, ह्या सगळ्याचा स्टडी करून मिनिमम म्हणजे 45 दिवसाच्या क्रॉप्सना आम्ही लेट्युसेसना वगैरे 40 रुपयाचा रेट दिला जातो आणि पुढे ती इतकी जास्त होतात की 120 रुपयापर्यंत जातात. म्हणजे प्रत्येक जर भाजीचं नाव घेऊन आपल्याला इथे सांगता येणार नाहीये, पण ही त्याचे रेट आहेत, सर्वसाधारण रेट आहेत. आणि ही प्रत्येक भाज्या ह्या कुठल्या ना कुठल्या तरी क्लायमेटमध्ये, कुठल्या तरी पिरियडमध्ये शेतकऱ्यांना ते आपल्याजवळ येत आहेत. म्हणजे ती सायकल फिरते आहे, चक्र फिरतं आहे आणि मग
लेट्युसेस एका लो टेम्परेचरच्या पिरियडमध्ये महाराष्ट्रातल्या लोकांना जातं, हाय टेम्परेचरमध्ये कॉर्न फॅमिली जाते, अस्परागस जाते आहे, त्याच्यानंतर ब्रोकोली वगैरे असे काही क्रॉप्स आहेत की कॅबेज वर्गातले आहेत, हे सगळे क्रॉप्स त्यांना फिरत असतात. त्यामुळे सॅटिस्फॅक्शन आहे, चेंजेस येतात, त्यामुळे त्यांना आवडतं, सगळ्या गोष्टी खूप सुंदर काम करतात शेतकरी. पाटील साहेब, मला सांगा की पारंपरिक पिकांच्या तुलनेमध्ये याच्यामधून मिळणारं, विदेशी भाजीपाला लागवडीमधून मिळणारं जे उत्पन्न आहे ते कितपत कुठे बसतं, म्हणजे किती उत्पन्न मिळतं? सरळ सरळ विचार केला तर पारंपरिक पिकांपासून येणारं उत्पादन आणि विदेशी भाजीपाल्यापासून येणारं उत्पादन याची कुठे तुलनाच करता येत नाही. कारण भात हे पीक असं म्हणलं जातं की भाताची शेती परवडत नाही, तो अन्नाचा एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे पारंपरिक शेतकरी भात पीक करतात. मात्र ते हेक्टरला जरी केलं तरी आज एक 10-15-20 हजार रुपयाच्या वर त्याला 2.5-3 एकरातूनही मिळत नाही वर्षभर म्हणजे हंगामभर राबून. आणि तोच जर विचार केला आपण विदेशी भाजीपाल्याचा, तर एक साधारण 1 एकरमधून तो साधारण 1-1.5 लाख रुपये वर्षभर जर व्यवस्थित शेड्यूलिंग केलं तर 1.5 ते 2 लाख रुपये पर्यंत मिळायला त्याला काहीही हरकत नाही. तर शासनाच्या योजना याच्यासाठी कोणकोणत्या आहेत? शासनाने सन 5-6 पासून राष्ट्रीय फलोत्पादन योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदान नाही असा कुठलाच भाग नाही. नर्सरी करण्याला सुद्धा 50% अनुदान, नर्सरी केल्यानंतर तुम्हाला जर लागवड करायची आहे तर त्या लागवडीलाही 50% अनुदान, तुम्हाला काही अवजारं विकत घ्यायची आहेत याला आवश्यक असलेली त्याच्यासाठी 50% पर्यंत अनुदान, कोल्ड स्टोरेज, रायपनिंग चेंबर, ट्रॅक्टर्स किंवा रोटावेटर्स ह्या ज्या काही घ्यायच्या आहे, किंवा संरक्षित शेती करायची आहे, प्रोटेक्टेड कल्टिवेशन करायचं आहे, तर हरितगृहासाठी जवळपास आम्ही 7-7.5 लाखपर्यंत अनुदान देतो. त्यानंतर शेडनेट हाऊस बांधायचा असेल तर 2 लाखापर्यंत 50% किंवा 2 लाखापर्यंत अनुदान देतो. सेंद्रिय शेती करायची असेल त्याच्यासाठी पण 5 लाख रुपयेपर्यंत अनुदान देतो. यांत्रिकीकरणासाठी आहे, प्रशिक्षणासाठी आहे, स्टडी टूर्ससाठी आहे. प्रत्येक गोष्टीसाठी शेतकऱ्यांना 50% पासून तर 100% पर्यंत अनुदान उपलब्ध आहे. अशी कुठलीच गोष्ट नाही की ज्यामध्ये अनुदान उपलब्ध नाही. फक्त विनंती एकच आहे की शेतकऱ्यांनी पुढे येऊन संपर्क साधून कृषी विभागाशी या योजनांचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग करून घ्यायला पाहिजे. नक्कीच, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणखीन चुरी मॅडम, आपण जसं इथे म्हणजे आपलं भारतातलं मार्केट तर कॅप्चर केलेलंच आहे, त्याबरोबर निर्यात सुद्धा करता, तर त्याबद्दल सांगा. निर्यातीला आता चांगला स्कोप येतो आहे की बऱ्याचशा आपण भारताचा नकाशा पाहिलात तर तुम्हाला लक्षात येतं की जगाचा नकाशा बघितल्यावर भारत देश हा मध्यावरती आलेला आहे. त्यामुळे त्याला प्रत्येक प्रकारचं क्लायमेट मिळालेलं आहे. काही देशांना खूप लो टेम्परेचरचा येतो की त्यांच्याजवळ प्रोडक्शनची जो पिरियड असतो तो फक्त 90 दिवस, 100 दिवस, 120 दिवसाचाच येतो आहे. मग अशा देशांची खूप मागणी आहे की त्यांना फ्रेश व्हेजिटेबल्सची रिक्वायरमेंट खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि ह्या अशा देशांचा ॲडव्हान्टेज घेऊन आपण आपल्या व्हेजिटेबल्समधल्या भाजीपाल्यामधलं जर उत्पादन वाढवण्याची एवढी रिक्वायरमेंट समोर असताना जर वाढवली तर खूपच चांगलं आपल्याला आहे. आणि हाच एक विचार करून आत्ता आम्ही ज्या देशांमध्ये आत्ता तुर्तास तरी ज्या व्हेजिटेबल्सची प्लांटेशन होत नाही आहे त्या व्हेजिटेबल निर्यात करण्याकडे जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. अगदी थोडक्यात आपला अनुभव ऐकायला आवडेल. आपण नुकतंच मालदीवला जाऊन आलात, या संदर्भातच किंवा इतरही देशांमध्ये आपल्याला बोलावण्यात येते, आपलं हे तंत्र आपण इतकं छान विकसित केलं आहे, त्याबद्दल थोडक्यात अनुभव सांगा. भारतामध्ये जेव्हा आम्ही हा कन्सेप्ट आणलेला आहे की थ्रूआउट इयर फ्रेश व्हेजिटेबल्स, एक्झॉटिक व्हेजिटेबल्स सप्लायचा, तो काही आर्टिकल्समधून विदेशापर्यंत पोचलेला आहे. आपली काही माणसं विदेशांमध्ये आहेत, हाय कमिशनर म्हणून गेलेली लोक आहेत, त्यांनी ते वाचनात आलेलं आहे. आणि त्या देशामध्ये ते कार्यरत असताना त्यांनी आम्हाला तिथून निमंत्रण पाठवलेलं आहे की आमच्या देशात, तर आत्ताच आम्ही मागच्या आठवड्यातच मालदीवला जाऊन आलो. ज्ञानेश्वर मुळे साहेब जे आहेत आत्ता आपले मालदीवला हाय कमिशनर आहेत, त्यांचं एक आर्टिकल आम्ही वाचलं होतं की आम्ही सर्वच मालदीवन आहोत. म्हणजे
समुद्राची पातळी जेव्हा वर येणार आहे तेव्हा मालदीवची बेटं सर्व पाण्याखाली जाऊ शकतात, पण आज ते 100% निर्यात करणारा देश आहे आणि तिथे माती नाही आहे, फक्त वाळू आहे. तर तिथे काही भाजीपालांचं उत्पादन करू शकतो का म्हणून त्यांनी तिथून आम्हाला आमंत्रित केलं. तिथले ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या थ्रू आमंत्रण आलं आणि आम्ही 1 आठवड्याची व्हिजिट तिथे करून आलो. अतिशय सुंदर क्लायमेट आहे. वर्षभर 20 डिग्रीपासून 35 डिग्रीपर्यंत टेम्परेचर, एकाच प्रकारचं टेम्परेचर तुम्ही करणार आहे. 4थ्या फुटावरती तुम्हाला गोड पाणी लागलेलं आहे आणि तरीही सुद्धा तिथे काही केलं जात नाही आहे. आता तिथे काही क्रॉप्स आम्ही सजेस्ट केलेली आहेत. सुरुवातीला काही प्रॅक्टिकल हे केलेलं आहे आणि आता त्यांना खूप होप्स आलेले आहेत की आमचा देशसुद्धा काहीतरी पिकवू शकतो आणि करू शकतो. हे करत असताना खूप आनंद वाटतो. थायलंडमध्ये गेलेलं असताना, थायलंड हा जगाचं एक अट्रॅक्शन झालेलं आहे की एशियन कंट्रीजना जे क्लायमेट मिळाले तेच थायलंडने उचललेलं आहे. थायलंड, चायना, मलेशिया हे खूप मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट करणारे देश आहेत आणि थायलंडमध्ये जेव्हा काही त्या लोकांना प्रॉब्लेम खूप मोठे नव्हते, छोटे छोटे होते, पण प्रोडक्शन प्लस होत नव्हतं, तेव्हा त्यांना समजलं की आमच्याकडे खूप चांगलं तंत्रज्ञान आहे, आम्ही प्रॅक्टिकल सक्सेस केलेलं आहे. तर तेथूनही आमंत्रित केलं जातं की आमचे छोटे छोटे जे काही कमतरता आहे ती आम्हाला तुम्ही काढून द्या. बरं पाटील साहेब, मला अगदी थोडक्यात सांगा की आपण चुरी मॅडम बरोबर काम करताच आहात, तर प्रशिक्षण सुद्धा घेता या दृष्टीने, त्याबद्दल सांगा. आम्ही आणि निसर्ग निर्माण म्हणजे चुरी मॅडम यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि निसर्ग निर्माण याच्यात एक आता कार्यक्रम महत्त्वाकांक्षी आखलेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रशिक्षण विविध ठिकाणी घेतोय. त्यामध्ये सुरुवातीला कोकण विभागातले ठाणे आणि रायगड जिल्हा विचारात घेऊन 25 तालुके येतात. तर प्रत्येक तालुक्यातून एक गाव सिलेक्ट करायचं, त्या गावातले 20 ते 25 शेतकरी आणि 10 हेक्टर क्षेत्र असा टार्गेट ग्रुप घेऊन तिथला मग पहिले सगळ्या अधिकारी यांना प्रशिक्षण द्यायचं की ते त्या शेतकऱ्यांना देऊ शकतील. दुसऱ्या फेजमध्ये त्या सगळ्या शेतकरी जे निवडलेले आहे, आम्ही जवळपास 550 ते 600 शेतकऱ्यांची निवड केलेली आहे, त्या शेतकऱ्यांना 1-1 हेक्टर, कोणाचा अर्धा एकर आहे, कोणाचा 1 एकर आहे, असे 10 हेक्टर एका तालुक्यातल्या एका गावात किंवा 2 गावात असं निवड करून त्यांना परिपूर्ण तंत्रज्ञान हस्तांतरित करायचं. यांच्या म्हणजे चुरी मॅडमच्या सहयोगातून आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते ज्ञान त्यांच्यापर्यंत पोचवायचं आणि त्यांच्याकडून ॲक्च्युअल फील्डवर विदेशी भाजीपाल्याची लागवड करून घ्यायची आणि लागवड केल्यानंतर जी काही तयार होणारं उत्पादन आहे ते निसर्ग निर्माण ॲग्रो प्रॉडक्ट्सलाच बायबॅक सिस्टममध्ये परत द्यायचं. अशी एक महत्त्वाकांक्षी योजना आम्ही आखलेली आहे. सुरुवातीचं प्रशिक्षण आम्ही अधिकारी आणि काही निवडक शेतकऱ्यांचं आवरे इथे मोठ्या याच्यात घेतलेलं आहे आणि हा पावसाळा संपला की दुसरी फेज ही जी आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण देणं हे आम्ही सुरू करणार आहोत. या दृष्टीने साधारण 25 तालुक्यातून 250 हेक्टर क्षेत्रावर परदेशी भाजीपाल्याची लागवड कोकण विभागातल्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यात होईल. तसंच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही जे इच्छुक शेतकरी असतील त्यांचा असा गट शेतीने प्रत्येक गावात जर 10 हेक्टरचा गट तयार करायचा आणि नंतर त्यांना चुरी मॅडम आणि निसर्ग निर्माण यांच्यामार्फत प्रशिक्षण देऊन त्यांना संपूर्ण तंत्रज्ञान त्यांना अवगत होईल अशा दृष्टीने तयारी करायची की जेणेकरून ते परदेशी भाजीपाला लागवड करू शकतील आणि फायदा मिळवू शकतील. आपले काही प्रेक्षक शेतकरी जे आहेत ते मला वाटतं पाटील साहेबांशी याच्यासाठी संपर्क करू शकता, कारण इथे बाजारपेठेची सुद्धा हमी देण्यात आलेली आहे. आपण दोघेही इथं आलात आणि खरंच इतकी सुंदर माहिती आपण खूप थोड्या वेळात सुद्धा दिलेली आहे, त्याच्यासाठी दूरदर्शनतर्फे हार्दिक आभार.